राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं अमरावतीत सौर चरखा समूह प्रकल्पाची निर्मिती केली। या प्रकल्पातून आता उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे। या प्रकल्पातून निघणाऱ्या शर्टची विक्री थेट मंत्रालयात करण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे या शर्टला मंत्रालयात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात सौर चरखा समूह प्रकल्प सुरू केला। या प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला सौर चरख्याद्वारे सूत निर्मिती करतात। कताई केलेल्या या सुतापासून रेडीमेड खादी शर्टची निर्मिती करण्यात आली आहे। या प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्याच्या 13 गावात 130 सौर चरख्यातून सूत उत्पादन करण्यात येत आहे। अनुसूचित जातीतील महिलांच्या 13 गटांना कच्च्या मालाचा पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर मालाच्या विक्रीसाठी महिलांचा स्वतंत्र गट अमरावती इथं आहे। त्यामार्फत संकलित केलेल्या सुतापासून जळगाव इथं कापड निर्मिती करण्यात येते। तर कापड तयार झाल्यानंतर अमरावती शहरात गेल्या 15 वर्षांपासून रेडीमेड शर्टचा व्यवसाय करणारे राजेश वानखेडे यांच्यासोबत करार करण्यात आला आहे। त्यांच्या कंपनीत या कापडापासून शर्ट तयार करण्यात येतं। या छोट्याशा कंपनीत महिन्याला खादीचे 500 शर्ट्स तयार करण्यात येतात। शर्ट तयार करण्याची संधी मिळाल्यामुळे राजेश वानखेडे आनंदी आहेत। ग्रीन फॅब म्हणून कस्तुरबा बचत गट या महिलांचं जे प्रोडक्ट आहे तर यांच्यामार्फत हे प्रोडक्शन चालू आहे आणि चांगलं प्रोडक्शन चालू आहे। खादी ग्रामोद्योग केंद्राचे यांचे हे महिन्याला 500 पीसचं आमचं एमओयू साईन केलेलं आहे। 500 पीसची हमी त्यांनी आम्हाला दिलेली आहे दर महिन्यात प्रोडक्शन करून द्यायची। आम्ही पण तसं त्यांना म्हटलं आहे की दर महिन्याला आम्ही 500 पीस आणि सरांचं असं आहे की अमरावती जिल्ह्यात किंवा अमरावती जिल्ह्याच्या बाहेर पण हे खादीचे शर्ट्स अधिकारी लोकांना कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड म्हणून देण्याचा सरांचा प्रयत्न आहे। केंद्र शासनानं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस खादी वस्त्र परिधान करण्याचं आवाहन केलं आहे। सोबतच 14 जून 2016च्या परिपत्रकानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही आठवड्यातून एक वेळा प्राधान्यानं खादी वस्त्र परिधान करायचं आहे। या पार्श्वभूमीवर अमरावतीत तयार झालेल्या शर्ट्सची थेट मंत्रालयात विक्री करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी खादी शर्टची क्वालिटी बघून आश्चर्य व्यक्त करत शर्ट्सची जोरदार खरेदी केली। राज्य शासनाचे परिपत्रक आणि एकंदरच खादीविषयी सध्या वाढत चाललेला जनजागृती याच्यामुळे या प्रकल्पातून जो उत्पादन होत आहे खादी शर्ट याला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेचा मिळत आहे। या गटामार्फत तयार केलेले रेडीमेड खादी ऑफिस शर्ट याचं नुकतंच जूनमध्ये मंत्रालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। त्या प्रदर्शनामध्ये अमरावती सोलर चरख्यापासून उत्पादित खादी शर्टचा स्टॉल लावला होता। या स्टॉलला मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मोठ्या प्रमाणात खादी शर्टची विक्री या ठिकाणी झाली। त्यानंतर राज्य शासनाने 14 जून 2016च्या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस खादी वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे। त्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महिलांनी सोलर चरख्याच्या सुतापासून तयार केलेले जे खादी ऑफिस शर्ट आहे त्याचा स्टॉल विविध ऑफिसेसमध्ये महिला गटांमार्फत लावण्यात येत आहे आणि या स्टॉलला सुद्धा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी खादी वस्त्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावतीत सर्वच शासकीय कार्यालयात जिल्हा खादी ग्रामोद्योग मार्फत स्टॉल्स लावण्यात येतात आणि या स्टॉल्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। अरुण जोशी, यूसीन न्यूज, अमरावती।